नमस्कार, राम राम. नमस्कार मित्रांनो, कोलाज प्रोडक्शन हाऊस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आणि एका सुंदर कथेला दुसऱ्या पार्टला सुरुवात करतो. सुनील रात्रभर झोपलेला नव्हता. सतत त्याच्या डोळ्याच्या समोर त्या सुंदर मुलीचा फोटो, चेहरा सतत खेळत होता. तो ह्या अडंगीहून त्या अडंगीवर, त्या अडंगीहून ह्या अडंगीवर रात्रभर तो होत होता. इतका त्या मुलीचा सुंदर चेहरा सुनीलला आवडू लागला होता. सकाळी लवकर उठला आणि आपली बॅग घेऊन तो गडबडीने गाडी घेऊन कॉलेजकडे निघाला. जाऊ लागला. सतत त्या मुलीचा चेहरा समोर येत होता. तो कॉलेजमध्ये आल्याच्या नंतर गडबडीने गाडी लावली. मैदानावर इकडे तिकडे पाहू लागला. ती मुलगी काही त्याला दिसत नव्हती. तो धावत वर्गात आला. वर्गातही ती मुलगी दिसत नव्हती. तो कावराबारा झाला, नाराज झाला. आज ती मुलगी का आली नाही? मला तिला भेटायचं होतं. मला तिचं लॉकेट द्यायचं होतं. मला काही शब्द बोलायचे होते. तो शांत झाला. वर्गात बसला. वर्ग भरला. गुरुजी आले. गुरुजी शिकवायला लागले. ती मुलगी काय त्याला दिसत नव्हती. ती मुलगी आज आलेली नव्हती. काय करावे त्याला सुचत नव्हतं. गुरुजीकडे त्याचं लक्ष नव्हतं. सतत त्या मुलीचा चेहरा सुनीलच्या डोळ्यासमोर येत होता. सुनीलला कसं तरी वाटू लागलं. त्याचं मन वर्गात लागत नव्हतं. काय करावे काय नाही. गुरुजी समोर ओरडत होते, शिकवत होते, तरी पण याचं मन दुसरीकडे, डोळे त्या गुरुजीकडे. काय करावे काय सुचत नव्हतं. तितक्यात ती मुलगी वर्गामध्ये आतमध्ये आली. सुनील खुश झाला. तो पाहू लागला, टकमक बघू लागला. ती मुलगी येत होती. आपल्या जागेवर बसल्याच्या नंतर सतत सुनील तिच्याकडेच पाहू लागला. गुरुजी वर्गात शिकत होते. सुनीलचं लक्ष तिकडं. गुरुजी काय शिकवतात हे तो लक्षच नाही. तिच्याकडे लक्षच देत नव्हता. त्या मुलीकडेच पाहू लागला. इतकी सुनीलला ती मुलगी आवडू लागली. वर्ग शांत होता. गुरुजीचं शिकवणं बंद झालं. गुरुजी निघून गेले. परत वर्गात गोंधळ चालू झाला. सुनील उठला आणि त्या मुलीकडे सावकाश पावलेने जाऊ लागला. त्या मुलीकडे गेला आणि त्या मुलीला बोलू लागला. आणि त्या मुलीच्या हातामध्ये तो लॉकेट देऊ लागला. दिल्याच्या नंतर वर्गातल्या सर्व मुली त्या सुनीलकडे पाहू लागल्या. सुनील त्या मुलीकडे पाहू लागला. सर्व मुलींना कळू लागलं की हा मुलगा हिच्यावर नजर ठेवून आहे. त्याचं लक्ष वर्गात नसतं, सतत ह्या मुलीकडे असतं. हे सगळ्याला कळू लागलं. त्या मुलीलाही थोडं कळू लागलं. सुनीलला बरं वाटलं आणि तिथून त्या मुलीला ते लॉकेट देऊन गुपचूप आपल्या जागेवर येऊन बसला. चोरट्या नजरेने त्या मुलीकडे सतत पाहू लागला. सगळ्यांच्या नजरा सुनीलकडे येऊ लागल्या. सुनील घाबरू लागला. सुनील शरमू लागला. मान खाली घालून बसला. काय करावे त्याला सुचत नव्हतं. त्या मुलीला कसं बोलावे त्याला सुचत नव्हतं. तो लॉकेट तर देऊन आला. आता नंतर ह्यापुढं काय करावे त्याला सुचत नव्हतं. आता मलाही सुचत नाही मित्रांनो. आता तिसरा पार्ट मी उद्या घेऊन येणार आहे. तरी सर्वांनी ह्या सुंदर कथेला तुम्ही ऐका आणि जरूर लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद.